कर्नाटक मंत्रिमंडळ विस्तारात आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांना स्थान मिळालं पाहिजेत अशी स्पष्ट भूमिका बेळगाव उत्तर मतदारसंघाचे आमदार आसिफ सेठ यांनी व्यक्त केली. त्यांनी स्वतः मुख्यमंत्र्यांशी या संदर्भात चर्चा केल्याचंही सांगितलं. बुधवारी पत्रकारांशी संवाद साधताना आमदार सेठ म्हणाले, लक्ष्मी हेब्बाळकर यांनी आपल्या खात्याच्या माध्यमातून उल्लेखनीय काम केलं आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळायला हवं, याबाबत मी स्वतः मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. दरम्यान अलीकडे मंत्रिमंडळ विस्तारात लक्ष्मी हेब्बाळकर यांना संधी न मिळाल्याने बेळगाव शहरात त्यांच्या समर्थकांनी काँग्रेस भवन व चन्नम्मा सर्कल परिसरात आंदोलन करत नाराजी व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर आमदार आसिफ सेठ यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात नव्याने चर्चा सुरू झाली आहे. ನೋಡಿ, ಬೆಳಗಾವಿ ದೊಡ್ಡ ಜಿಲ್ಲೆ ನಾವು ಹೋಗಿ 3 ಕೇಳಿದ್ರು. ನಾವು ಇನ್ನೊಂದು ಬರೋದು ಇದಿದೆ, ನಮಗೆ ಭರವಸೆ ಇದೆ. ಒಂದು ಬಾಕಿ ಇದೆ. ನಮ್ದು ಅಕ್ಕಾಗೆ ಕೊಡಬೇಕಂದ್ರೆ ನಾನು ನಿನ್ನೆ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗೆ ಮಾತಾಡಿ ಬಂದೀನಿ. ಅವರು ಕೆಲಸ ಭಾಳ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಇಲ್ಲಿ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ. ಟೋಟಲ್ ಲಿಮಿಟೇಷನ್ ಇರ್ತೈತಿ 34. ಪೂರ್ಣ ರಾಜ್ಯ ನೋಡಬೇಕು, ಎಲ್ಲೇ ಕೊಡಬೇಕು, ಎಲ್ಲೇ ಎಷ್ಟು ಜಿಲ್ಲೆ ಅದಾವ ಪ್ರತಿ ಜಿಲ್ಲೆಗೆ ಒಂದು ಕೊಡಬೇಕು. ಅವಳೆ ಜಾತಿ ಕನ್ಸೆನ್ಸಸ್ ತೊಗೋಬೇಕು. ಅದು ಎಲ್ಲ ನೋಡಿ ಮಾಡಬೇಕು. ಅದು ಭಾಳ ಕಠಿಣ ಇದೆ. ನಮಗೆ ಭಾಳ ಆರಾಮ್ ಹಿಂಗೆ ಆಗೋಗ್ತೈತೆ ಅಂದ್ರೆ ಆಗ್ತೈತಿ, ಆಗೋದಿಲ್ಲ. पण सेठ एकतरी मंत्रिपद हवं असं सगळे समर्थक म्हणतात. राजू सेठ यांना मला मंत्रिपदचं हे नाही आहे. मी सांगितलेलं आहे पण मुख्यमंत्री साहेबाला पण आणि माजी मुख्यमंत्री साहेबाला सांगितलेलं आहे. मंत्रिपद आपण कुणाला द्या, मला काम करायला फंड द्या, मला साथ तेवढं